नमस्कार मित्रांनो, 7व्या मुलीची 7वी मुलगी 14 ऑक्टोबर भागामध्ये शेखर गाडीचं दार उघडायला जातो आणि रुपाली बंद करते आणि म्हणते, किती वाईट नशीब आहे रे शेखर तुझं. म्हणजे इतकं वाईट नशीब जगात कधीच कुणाचं नसावं. तो बघायला लागतो. ती म्हणती, सिरियस? बापाची काळजी म्हणून, नर्स म्हणून तू मला या घरात घेऊन आलास आणि बायकोला सोडून माझ्याच प्रेमात पडलास. मग तुझ्या बायकोला तुझे सगळेच प्रताप कळले म्हणून म्हणते तुझं नशीबच वाईट आहे. ज्याची काळजी घ्यायला नर्स आणली तो म्हातारा अंथरुणाला खेळून राहिला. लेकाच्या जीवाची भीती म्हणून त्याला लंडनला पाठवला. हसून म्हणते, पण तो तिथूनही परत आला इकडेच. काय करायचं तुझ्या नशिबाचं शेखर. मग सगळं सुरळीत चालू असताना तुझ्या लक्षात आलं आपण जिच्यावर प्रेम करत होतो इतकी वर्ष तिला अगदी साधी सरळ स्वजळ समजत होतो, ती अगदी नालायक बाई निघाली. म्हणून म्हटलं खूप वाईट नशीब आहे तुझं. इतकी वर्ष तुझ्या बापाला देव समजत होता ना. देवाऱ्यात बसवायचं काय ते राहिलं होतं, पण तो तर हैवान निघाला. म्हणजे तुझ्यासारखा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. ओले केस पकडून. थांब शेखर, अजून बोलायचे. तुला वाटत असेल मी तुझ्या बापाला मारलं, पण कुणी मारलं? तुझ्या सावत्र बहिणीने. सावत्र बहीण म्हणजे तुझ्याच बापाचं पाप. काय रे, पण तुम्ही बापलेक अगदी सारखे आहात, शोभता एकमेकांना. अगदी बापासारखा निघालास तू. शेखर म्हणतो, अगदी करेक्ट आहे तुझं. मी माझ्या बापावरच गेलो, पण उशिरा का होईना माझ्या बापाला त्याच्या कर्माची फळं भोगावं लागले. उशिरा का होईना माझ्या बापाला शिक्षा मिळाली, त्याचा तडफडून मृत्यू झाला. यावरून तू शिक. उशिरा का होईना नियती न्याय करते. केलेल्या पापाची शिक्षा मिळतेच. आता पुढचा नंबर तुझा आहे. तू अशीच तडफडून मारणार. ती कुच्छित असते. तर मग बघू कुणाचं नशीब चांगलं आहे कुणाचं वाईट आहे. तो गेल्यानंतर ती म्हणते, पुढचा नंबर माझा नाही नेत्राचा असेल आणि मी तो लावणार. नेत्रा आजीसाठी जेवण घेऊन जाते. आजी काही जेवत नाही. ती त्यांना भरवत म्हणते, आजी, ह्या घराला घर पण तुमच्यामुळे. तुम्हीच असं केलं तर ह्या घरातल्या लोकांनी काय करायचं. घराचा आधार असणारी स्त्री जर दुःखी राहिली तर सगळं घर दुःखी राहतं. आता मात्र आजी रडायला लागते. आजी म्हणते, नेत्रा, मी इंद्राणीला ह्या घरात राहायला सांगते. माझ्या माणसावरती अन्याय नाही ना करत. नेत्रा म्हणते, आजी, तुम्ही जे केलं ना त्याला माणुसकी म्हणतात. आणि तुम्ही काय केलं याच्या मागचा हेतूसुद्धा सगळ्यांना कळाला. आता हे कसं बोलावं. आजी बघायला लागते. ती म्हणते, आजी, आता आजोबांना माफ करा ना, नाहीतर त्यांना कधीच शांती नाही मिळणार. इंद्राणी गाडीत बसून विचार करत असते. दिव्याई, तुझी इच्छा पूर्ण केली, आईचा शाप पूर्ण केला, पण अजून असं का वाटतं की काहीतरी अपूर्ण राहतंय. तेवढ्यात आरशावर प्रकाश पडतो आणि तिचे डोळे दिपतात. ती आता आरशाकडे बघायचा प्रयत्न करते तर तिला कुणी दिसत नाही. पण तेवढ्यात आवाज येतो, कशी आहेस इंद्राणी. इंद्राणी पटकन उतरते. साधू महाराज म्हणतात, उशीर केला यायला. ती म्हणती, म्हणजे. आणि तिला आठवतं लहानपणी तिला भेटलेले साधू महाराज. म्हणतात, तुला जो प्रसंग आठवतो त्याच्या आधी पण आपली भेट झाली इंद्राणी. फक्त त्यावेळेस तू गर्भावस्थेमध्ये होती. आता तिला ती पण जाणीव होते. महाराज म्हणतात, इंद्राणी नाव ठेवायचं. साधू महाराज म्हणतात, तुझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय आणि त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची जबाबदारी नियतीने माझ्यावर सोपवली. विचारा, काय प्रश्न विचारायचे तुला. इंद्राणी म्हणते, त्या नराधामाचा मी वध केला, आईचा शापही पूर्ण केला, तरीसुद्धा मला समाधान का नाही आहे. काय अवस्था ही, का होतंय असं. ते म्हणतात, तुला जे करायचं होतं ते साध्य झालं असं लाख वाटत असेल तुला, पण त्रिनयना देवीने भविष्यामध्ये तुझ्यासाठी काय योजना केली आहे याची कल्पना कोणालाच नाही आहे. इंद्राणी घाबरून म्हणते, म्हणजे. ते म्हणतात, इंद्राणी, ह्या गदारोळामध्ये तू एक गोष्ट विसरतेस. मी तुला आणि मनोरमाला ही गोष्ट सांगितली होती. आता इंद्राणीला आठवतं, त्रिनयना देवीचं वरदान असणाऱ्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि संसारिक सुख नसतं आणि हे भोगणं पातक आहे. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. इंद्राणी हादरते. महाराज म्हणतात, पद्माकरचा मृत्यू विधिलिखित आहे तर नेत्राचाही मृत्यू विधिलिखितच आहे. तिचा मृत्यू अटळ आहे. ती म्हणते, नेत्राचा मृत्यू अटळ. अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी तिने जो त्याग केला त्याला चूक ठरवायची. ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल ना. मी असं नाही होऊ देणार. काय काय उपाय आहे यावर. ते म्हणतात, असले उपाय
निर्विघ्न असतात ते शोधावे लागतात आणि असे उपाय शोधण्याची जबाबदारी एका विशिष्ट व्यक्तीवर सोपवली जाते. त्रिनयनादेवीने ती जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे. तेच तुझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. ते निघून जातात. इकडे नेत्रा खाली येत असते. तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती पडायला लागते. तेवढ्यात रुपाली मागून येते आणि तिला पकडते. रुपाली म्हणते, काय? मला माहिती आहे तुला म्हातारीची आठवण येते, पण थांब जरा, धीर धर जरा. आता ह्या घरात ना सुतक नको. कंटाळा आला नाही म्हणजे सुतक लागेल ह्या घरात, पण सुतक फक्त 14 दिवसांचं नाही, आयुष्यभराचं लागणार आहे आणि मी लावणार आहे. मला सांग, म्हाताऱ्याला वाचवण्यासाठी मरमर केली, वाचला म्हातारा? नाही ना. तसंच तुझं होणार आहे. म्हणजे जगण्यासाठी तुला तडपड करावी लागेल. आता तुझं जगणं तुझ्या देवीच्या हातात नाही, रुपाली देवीच्या हातात आहे. त्यामुळे तुझं मरण निश्चित आहे. तेवढे इंद्राणी येते आणि दोघींना बघते, पण तिला मात्र साधू महाराजांचं बोलणं आठवतं. नेत्रा म्हणते, आत्या तुम्हाला काही हवं आहे का? ती अगदी प्रेमाने म्हणते, काहीच नको. यावर रुपाली हादरून बघते. इंद्राणी रूममध्ये जाते आणि म्हणते, काय करू मी? हे सगळं कुणाला सांगू? नेत्राला वाचवण्यासाठी काय उपाय करता येईल? आजपर्यंत मी फक्त जीव घेण्याचा विचार करत आले. जीव वाचवण्यासाठी काय करायचं ते मला कळत नाही आहे. ह्या घरात मी कुणाशी बोलू? नेत्राशी बोलू शकते, पण तिच्याच मृत्यूबद्दल तिच्याशी कसं बोलू? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.